हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी जी आहे रेडी झालेली आहे. तुम्हाला पूर्ण लुक बघायचा असेल तर तुम्ही माझा गेट रेडी विथ मी शूट जो केला आहे मी तो बघू शकता, एअरपोर्ट लुकसाठीचा सिम्पलसा. आणि येस, आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळात आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि पोटात असे गोळे होत आहेत कारण अशी लांबची जर्नी पहिल्यांदा रोहित आणि मी एकत्र करणार आहोत, खूप आय थिंक 1.5-2 वर्षानंतर. सो जरा असं पोटात असं असं होतं आहे आणि बट वी आर एक्सायटेड आणि मी तर खूप एक्सायटेड आहे. सो बघू कसं काय ते आणि पुढे काय असेल ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. सो स्टे ट्यून. तर गाईज आम्ही फायनली निघालेलो आहोत मुंडगायला. माणसांसाठी एवढी मोठी गाडी. आमचे परम मित्र आम्हाला न्यायला आले एअरपोर्टला सोडायला, प्रवीण भाऊ भोजने. लेफ्ट साईडला प्रायव्हेट लागले त्या साईडला पुढे. तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला. जवळूनच एकदम, जास्त वेळ नाही लागला. आणि नवी मुंबईचा आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. आणि ते रोहित कुठे गेला? रोहितला कामाला लावलाय. रोहित चलो. तर गाईज फायनली आम्हाला आमची तिकीट भेटलेली आहे. हा मुलगा मला नेहमीप्रमाणे सोडून पुढे पुढे. कसं वाटतं तुला? कसं वाटतं तुला? छान वाटतंय. आता बोलत होता बोर वाटतं. बोर कधीपासून बसतो नाही, कधी त्याचं चालू होत आहे, कधी पोचत आहे त्याचं. एक राऊंड दिला असतं पायलटने, बरं वाटलं असतं. आम्हाला फिरायला जायचं आहे, वर जायचं देवाला भेटायला. आणि बघितलं नवरा असून विंडो सीट घेतली आहे. काय वाटतं तुला? बादल इम्पॉर्टंट. बादल इम्पॉर्टंट. झोपलास ना तर गुंगाळ झोपत नसतं प्रवासात. वी आर सो एक्साइटेड. जाकीर काय बोललंय, बादल इम्पॉर्टंट. आणि नवी मुंबई एअरपोर्टला आलो आहे. नवी मुंबई एअरपोर्ट आणि नंतर सांगू तुम्हाला सगळं. अशी पण डोळे प्रत्येक, मी ना तुझा प्रत्येक व्हिडिओ नोटीस केलाय. असं अशा डोळा मोठा का करतोस? सगळे चालू करा, गरम व्हायला लागलं. मला तर गार लागतंय. मला गरम ते खूप असं येतं ना मला. काय सगळं टाकणार आहे मी, सगळं. विंडो सीट पर कब्जा. बादल. आम्ही सेटल डाऊन झालेलो, पण आम्हा दोघांना भूक लागली. खूप म्हणजे खूप भूक लागली आणि कधी येणार असं वाटत. आज पहिल्यांदा माहिती पडलं, विमानाला पण नागमोडी वळणे असतात. असा जातो असा येतो. गोवा आणि जयपूरला काय वाटलं नव्हतं ना आपल्याला. सरळ मे बी आम्ही डोंगरावर जातोय म्हणून नाही करायचं आहे आपल्याला. सारखा असा जातो असा येतो.
स्टडी करतोय फ्री मिलची. जरी खर्च केला असला तरी फ्री मिलचा आनंद वेगळा असतो. तुला नाही समजता कारण खूप भूक लागली आहे. गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो गाई. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. आता इथून पुढे आम्ही जाणार आहोत. आम्हाला कुठे जायचं आहे एक्झॅक्टली त्या लोकेशनला. कुठे जाणार आहोत ते बघण्यासाठी स्टे ट्यून.